अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये जी ट्रेड डील झाली, व्यापार करार झाला, याचं मी माझ्या भाषेत असं वर्णन केलंय की पंतप्रधान मोदींनी भारताची शेती, व्यापार, उद्योग हा अमेरिकेला गहाणखत करून दिलाय. कुठल्या दबावात केला हे मला माहिती नाही, मात्र संसदेमध्ये खासदार थेट एप्स्टीन फाईलचे बॅनर, त्याच्यावर मोदीचा खाली झुकलेला फोटो, त्यानंतर एका साईडला मुकुंद मनोज नरवणे यांचा सुद्धा त्या ठिकाणी लष्कर प्रमुखांच्या प्रकाशित किंवा अप्रकाशित पुस्तकाचा फोटो त्याच्यावर आहे. तर याबद्दल सरकारनं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. आणि त्यांनी जो 50%वरनं टेरिफ 18%वर आणल्याचं बोलत आहे, परंतु तो 3%वरनं 50%वर कसा गेला याचं स्पष्टीकरण मोदींनी केंद्र सरकारनं देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरं म्हणजे काय तर आपल्या पियुष गोयल वाणिज्य मंत्री किंवा कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे सांगतात की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही संरक्षण दिलेलं आहे. तर ते सगळं त्यांना आम्हाला क्लिअर सांगावं लागेल की कुठले फळं, कुठले पिकं, कुठला भाजीपाला, कुठले डेली प्रोडक्ट किंवा शेती संदर्भातल्या कुठकुठल्या वस्तू या आयात होणार आहेत किंवा आयात होणार नाहीत, त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी काय असेल नसेल. त्याच्यानंतर इतर देशांसाठी आपण कॉटनवर 11% इतकी इम्पोर्ट ड्युटी लावलेली आहे, ती अमेरिकेवर आहे का, या सगळ्या गोष्टीची उत्तरं संसदेमध्ये किंवा शेतकऱ्यांना देणं गरजेचे. या संदर्भात जवळपास 10-11 मिनिटं मी आपल्या ज्ञानेश्वर खरात पाटील युट्यूब चॅनलला बोललेलो आहे. ही सगळी वस्तुस्थिती, सगळी आकडेवारी मी मांडलेली आहे. त्या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि बघा. धन्यवाद.